नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग आणि आपण भारतीय दर्शनांची ओळख करून घेत होतो. आज योग दर्शनाकडे वळणार आहे. योग म्हटलं की प्राणायाम करायचा, योगासनं करायची, त्याला योगा असं म्हणायचं. ही बहुतेकांची विचार करण्याची पद्धत आहे आजकालची. पुढे जाऊन काही लोकांना अष्टांग योग, हठयोग, क्रियायोग, राजयोग हे शब्द माहिती असतात, त्याची काही माहितीही असते. फार छान. पण हे सर्व शरीर आणि मन यांच्या ट्रेनिंगशी निगडीत असलेले भाग आहेत. त्यामागचं तत्वज्ञान हे योग दर्शनात आहे. मूळ योग हे दर्शन आहे, तत्वज्ञान आहे. त्याला पक्की वैचारिक बैठक आहे. आधी मी या तत्वज्ञानाकडे वळतो आणि मग अष्टांग आणि हठयोग आणि बाकीच्या गोष्टींकडे आपण वळूया. कारण खरं तर व्यावहारिक दृष्टीने अष्टांग योग हा आपल्या दृष्टीने आज हा जास्ती महत्वाचा. योग शब्दाचा उल्लेख सर्वात आधी ऋग्वेदाच्या कठोपनिषदात जवळ 3-3.5 वर्षापूर्वी तेव्हापासून आहे. आणि शिव म्हणजे महायोगी आणि श्रीकृष्ण हा योगेश्वर, भगवद्गीतेतला योगेश्वर. आणि योग दर्शनाचा उल्लेख महाभारतात आहे, योग वासिष्ठात आहे, श्वेताश्वतर उपनिषदातही आहे. आणखीन एका ठिकाणी म्हणजे सिंधू संस्कृतीतलं जे सील आपण बघतो बरेच वेळा, चित्र आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं, ती योग मुद्रा आहे असं काही जाणकार म्हणतात. त्याचा उल्लेख पशुपती असं म्हटलं तरी ती योग मुद्रा नक्कीच वाटते. त्यामुळे त्या काळापासनं या योग आणि त्याला संबंधित असलेल्या गोष्टी या आपल्याकडच्या विचारवंतांना माहिती होत्या. योग दर्शनाचा मूळ आधार ग्रंथ हा पतंजलीचं योगसूत्र. यात 196 सूत्र आहेत. ती 4 अध्यायात विभागली गेली आहेत. त्यांना पाद असं म्हटलं जातं. समाधीपाद, साधनापाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद अशी ही 4. आणि त्याच्यावर व्यासभाष्य हा टीका ग्रंथ लिहिला गेला. आणि 9व्या शताब्दीत वाचस्पती मिश्रांनी तत्व वैशारदी नावाची टीकाही याच्यावर लिहिलेली आहे. बौद्धांनी आणि जैनांनी यातले शब्द आणि संकल्पना आपापल्या विचारां मांडताना वापरलेले आहेत. म्हणजे ही विचारधारा किती प्राचीन आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. आणि योगसूत्रात तुम्ही पुढे गेलात की त्यातच मग अष्टांग योग आहे. मग काही वेगळ्या तत्वज्ञांनी हठयोग, राजयोग, क्रियायोग याची चर्चा आहे, ती पुढच्या काळातली आहे अर्थात. आणि आपल्याला माहिती असलेलं म्हणजे स्वामी विवेकानंदांमुळे प्रचलित झालेलं योगाबद्दलचं पाश्चिमात्य देशातलं प्रेम. आणि आता जागतिक योग दिवस आपण पाळतो 21 जूनला. अशी योगाची जगातली महती. पण या सर्वाच्या मुळाशी आहे ते योग दर्शन. विचारांची सुरुवात तिथनं आहे. योगा हा भ्रष्ट शब्द आपण शोधण्याने टाळला पाहिजे. मी शक्यतो तो शब्द वापरणार नाही.
तुम्ही जमल्यास वापरणं सोडून द्या आणि लोकांना योग हा मूळ शब्द आहे हे लक्षात येऊ द्या. मुळात योग शब्द येतो तो युज पासून. त्याचे 3 अर्थ सांगितलेले आहेत: समाधी, संयोग आणि संयमन. आणि हे तिन्ही अर्थ या दर्शनाला तितकेच लागू पडतात. समाधी म्हणजे पूर्ण एकाग्र मनस्थिती, अविचल एकरूपता, शरीराने आणि मनानेही. त्यामुळे आपोआपच बाकीच्या सर्व बंधनातून याच्यात मुक्ती होते. मग दुसरा अर्थ जो आहे तो संयोग. खरं तर या समाधीच्या स्थितीतलाच हा संयोग आहे आणि तो परमात्म्याशी, ईश्वराशी आपलं एकात्म साधनं हा आहे. आणि या भाषांतरांमध्ये एक योग हा शब्द वापरला जातो आणि तो सरप्राइझिंगली संस्कृत मधल्या अर्थांमध्ये आहे. बैलगाडीचं जे बैलांच्या मानेवर घातलेलं जू असतं ते, तोही योग म्हणजे हाच. आणि माझ्या दृष्टीने शरीर आणि मन एकत्रितपणे समांतर धावण्याची प्रक्रिया जेव्हा होते तेव्हाच मोक्षाचा मार्ग आपल्याला आक्रमता येतो. आणि त्या दृष्टीने विचार केला तर हाही अर्थ तितकाच योग्य आहे. म्हणजे साधनेने मन नियंत्रित करून, संयमित करून आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवून आणणं हा योगाचा भाग आहे. गीतेतला कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग किंवा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी नावात येणारा योग हा शब्द हा खरं तर वेगळा विषय आहे. जोडणं या अर्थाने तो गीतेत वापरलेला आहे, पण योग दर्शनात तो वेगळ्या पातळीवर आहे. तिथे तो परमात्म्याशी जोडणं याच्यासाठीच्या पद्धती आणि मार्ग दाखवण्याची प्रक्रिया या अर्थाने तो वापरला गेलेला आहे. त्या विषयाकडे आज आपण वळणार नाही. मग हे योग आहे काय? मुळात सांख्य आणि योग ही दर्शनांची जोडगोळी आहे. कारण त्यातले विचार, महत्वाचे सर्व विचार आणि आधार हे सारखेच आहेत. सांख्य दर्शनाची माहिती मी गेल्या 1-2 लेक्चर्स मध्ये दिलेली आहे. त्यात आता आपण त्या योग दर्शनाकडे येताना त्यातला काही भाग सारखा आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. आधीच ऐकलं नसेल तर हा भाग थोडासा सांगावासा असं मला वाटतं. जो आध्यात्मिक भाग आहे, जो मनाला म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना जोडलेला आहे, तो योग दर्शनात महत्वाने येतो, मुख्यत्वे येतो. आणि शरीराशी जोडलेला भाग म्हणजे आसन, प्राणायाम, अष्टांग योग, हठयोग वगैरे हा भाग नंतरच्या भागात म्हणजे अष्टांग योगात जास्ती प्रमाणात येतो. सांख्यांच्या मते सर्व विश्व हे 25 तत्वात आहे आणि योग याच्यात 26 म्हणजे एक जास्त तत्व, ते ईश्वर तत्व जास्त आहे. हा या दोघांमधला सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आठवण म्हणून मी सर्व तत्व परत एकदा सांगतो. पुरुष, प्रकृती, महत, अहंकार आणि मन ही पहिली 5.
मग 5 ज्ञानेंद्रिय, मग त्याच्यानंतर 5 तन्मात्र, म्हणजे जे काय काय ते काय मोजतात, सुगंध येतो, वास येतो, आवाज येतो, ध्वनी येतो, हे सर्व ज्या ज्या ऍक्च्युली एनर्जी फॉर्म्स आहेत ते ह्या तन्मात्रांमध्ये येतात. आणि मग येतात ती 5 कर्मेंद्रिय, म्हणजे आपल्याला कृतीशी जोडून असलेली, तोंडाने बोलता येतं, हातपायाने हालचाल करता येते वगैरे. मग येतात ती 5 पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे. अशी ही एकूण 25 तत्व, यांची सखोल चर्चा मी पूर्वी तुमच्याशी केलेलीच आहे. आणि आता याला जोडून ईश्वर हे 26वं तत्व या योग दर्शनात आहे. पतंजलींनी ईश्वराला पुरुष विशेष असं म्हटलंय. बरं, योग हे आस्तिक दर्शन आहे, म्हणजे त्याला वेद प्रामाण्य मान्य आहे आणि ईश्वराचं अस्तित्व ही त्याला मान्य आहे, म्हणजे ते ईश्वरवादी आहे. सांख्य हे निरीश्वरवादी आहे, पण ते आस्तिक आहे. सांख्यांची सर्व तत्वमीमांसा म्हणजे विचारधारा ही योगात मान्य आहे. त्यामुळे योगाला सेश्वर सांख्य असंही काही ठिकाणी म्हणतात. पण पुरुष आणि त्याला जोडून असलेला ईश्वर आणि प्रकृती ही 2 परस्पर भिन्न प्रमुख तत्व आहेत, असं या दोन्ही ठिकाणी मान्य केल्यामुळे हे योग दर्शन हे द्वैत मतवादी आहे. प्रकृती ही ईश्वर निर्मित आहे असं इथे नाही लिहिलेलं. आणि बाकीच्या गोष्टी ज्या दर्शनांच्या बाबतीत मी पूर्वी सांगितल्या होत्या, म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय, हे योग दर्शनात सांख्यांप्रमाणेच आहे, पण योग दर्शनात त्याला फारसं जास्ती महत्व, त्याच्यावर फार काही चर्चा कुठे दिसत नाही. आणि मग ज्ञान मिळवायचं कसं, त्याच्यासाठी लागतं ते प्रमाण. मग या योग दर्शनालाही 3 प्रमाण मान्य आहेत. पहिलं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे आपल्या पंचेंद्रियांनी मिळालेलं ज्ञान. मी बघितलं, मी स्वतः बघितलं, मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलं, मला तर गरम आहे हे जाणवलं, हे जे ज्ञान आहे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि अनुमान, म्हणजे जिथे धूर आहे तिथे आग असलीच पाहिजे, किंवा पहाट झाली आहे म्हणजे सूर्योदय होणारच आहे वगैरे सारखे जे विचार आहेत ते अनुमानाने येतात. आणि तिसरं प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण. आणि योग दर्शनात वेद प्रामाण्य तर आहेच, म्हणजे वेदात सांगितलेल्या गोष्टी यांना प्रमाण मानलं गेलं आहे, आणि आप्तवचन हेही प्रमाण मानलं गेलं आहे. मग योग दर्शन करतं काय, तर मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवणं हा योग दर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. मग यासाठी मन आणि शरीर कसं तयार करायचं हे या योग दर्शनात टप्प्याटप्प्यांनी शिकवलं आहे. पण नुसतंच स्वतःसाठी नाही, तर त्याच्यात नैतिक सामाजिक भानही आहे प्रत्येक ठिकाणी. आणि हे आपण जेव्हा यम आणि नियम यांची चर्चा करू तेव्हा मी तुम्हाला नक्की आठवणीने सांगेन. पतंजली हे योगसूत्राचे प्रमुख प्रवर्तक महर्षी, त्यांच्या मते ज्ञान हे क्रमाक्रमाने असं वाढत जातं, आणि यासाठी साधना लागते.
आपोआप आपल्यालाही जन्मापासून सर्व ज्ञान होतं असं नव्हतंच. हळूहळू आपण जसा प्रयत्न केला तसं तसं आपलं ज्ञान वाढत गेलं आणि शेवटी ते अतिसूक्ष्म ज्ञानापर्यंत पोहोचलं. आज मायक्रोस्कोपिक लेवलला किंवा नॅनो टेक्नॉलॉजीच्या लेवलला आपलं ज्ञान पोचलेलं आहे. हे सर्व असंच नाही का, पण हा विचार तेव्हा त्यांनी तिथे मांडलेला आहे. मग हे ज्ञान, सर्व ज्ञान ज्या ठिकाणी केंद्रित आहे तोच ईश्वर, सर्वात ज्ञान असलेला, सर्वज्ञ. मग व्याख्या कशी करायची किंवा योग म्हणजे काय हे सांगताना पतंजली असं म्हणतात की चित्त वृत्ती निरोध म्हणजे योग. हे एक सूत्र आहे आणि हा या पूर्ण पद्धतीचा आधार आहे. त्यामुळे त्याची चर्चा सविस्तरपणे मी पुढच्या वेळेस करणारच आहे. व्यासांच्या मध्ये समाधी म्हणजेच योग आणि तिथे त्यांनी जोडणं या दृष्टीने त्याचा विचार केलाय. योग वाशिष्ठात योगाने भवसागर पार करता येतो, म्हणजेच ते केल्याने मुक्ती मिळते किंवा कैवल्य ज्ञान प्राप्ती होते किंवा मोक्ष प्राप्ती होते असं मानलं गेलं आहे. ह्या सगळ्यांच्या मते अज्ञान हे सर्वाचं मूल आहे. त्याच्यामुळेच दुःख आणि क्लेश यांची निर्मिती होते. अज्ञान म्हणजे खोटं ज्ञान नाही, तर ते अपुरं ज्ञान आहे. त्यामुळे कैवल्य प्राप्ती ही संपूर्ण ज्ञान प्राप्ती हाच आपला अंतिम उद्देश असला पाहिजे. यातूनच मोक्ष प्राप्ती होणार आहे. जर माणूस सत्वगुणांनी परिपूर्ण असेल तरच त्याचा ईश्वराशी संपर्क होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळे गुण यांचाही विचार इथे केलेला आहे. आणि योगसूत्रानुसार मी सांगितल्याप्रमाणे चित्त वृत्ती निरोध हाच या मागचा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. ही झाली वैचारिक बैठक. पण या सगळ्याचा अर्थ काय होतं? चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, निरोध कसं काय काय आहे ह्याच्यात, चित्ताचे प्रकार काय, वृत्ती म्हणजे काय, हे सर्व आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की हा विचार एखाद्या सायकोलॉजिस्टने करावा असा आपल्याकडच्या महर्षींनी इतके वर्षापूर्वी 3,500-4,000 वर्षापूर्वी करून ठेवलेला आहे. क्लेशाचं मूळ कारण हे अज्ञान हेच आहे, हे त्या काळात त्यांच्या लक्षात आलं होतं. ह्या सगळ्यातनं मार्ग काढायचा आणि लोकांना सुखी करायचं ह्याचा विचार 3,000 वर्षापूर्वी नुसताच विचार केला नाही, तर तो मार्ग काय आहे, तो कसा प्राप्त करायचा, हेही या योग दर्शनात सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने आत्मोन्नतीसाठी हेच सगळ्यात महत्वाचं आहे. मी जे काय सांगितलं असेल ते तुम्हाला जर आवडलं असेल, पटलं असेल, तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिचितांना सांगा. मी फक्त सुरुवात सांगितली आहे. खोल बुडी तुम्हाला मारायची आहे, ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं आहे. आपण परत भेटणारच आहोत या पुढच्या प्रत्येक टप्प्याकडे येताना. तोपर्यंत नमस्कार.